नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 188ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे, सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला युनिवर्स पूर्णपणे अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो जे लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादुष्ट विजये होवावे. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दानवसाव. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फॉर माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आई वडिलांचा आशीर्वाद.
येस, आपल्याला हे पाहिजे आहे की आपण सकाळी घराच्या बाहेर पडताना आपल्या घरातील आई वडिलांचा, आजी आजोबा जर असतील तर त्यांचा आशीर्वाद घेऊन, त्यांचा नमस्कार करून बाहेर पडतो का? यस, याच्यावर चिंतन करा. आणि जर करत नसाल तर सुरुवात करा. घरातले आपल्या आई वडील, आजी आजोबा जे कोणी मोठे घरामध्ये असतील, तुमच्याबरोबर राहत असतील, तर भले तुम्ही घरातील देवासमोर उभे राहू नका, प्रार्थना म्हणू नका, पण रोज बाहेर पडताना घराच्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा आशीर्वाद घ्या, नमस्कार करा त्यांना आणि मग घराच्या बाहेर पडा. पहा तो तुमचा दिवस कसा जाईल ते. आपल्याला प्रार्थना देवासमोर, ईश्वरासमोर म्हणायचीच आहे, पण आपले आई वडील, आजी आजोबा हे खरे माणसातले देव आहेत. आपल्याला लहानपणापासून जे कोणी आपल्याबरोबर पहिल्यांदा असतं, जे कोणी आपल्याला काही गोष्टी शिकवतात, बोलायला शिकवतात, बडबड करायला शिकवतात, ते असतात आपले आई वडील. आणि त्यामुळे आपले आई वडीलच हे पहिले गुरु असतात. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ती सवय नसते, कारण का कधी कधी काय होतं, आपले आई वडील त्यांच्या आई वडिलांचे म्हणजे आपल्या आजी आजोबांचे नमस्कार करत नसतील, तर त्यामुळे ती घरातल्या मुलांना सवय नक्कीच लागणार नाही. पण करत असतील आणि मुलांना सवय ती सांगून लावायची गरजच नाही आहे. कारण का मला माझ्या स्वतःच्या आमचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये आमचे वडील हे नेहमी आमच्या आजींचे नमस्कार करून पाया पडूनच घराच्या बाहेर पडायचे, मग ते काही असो, कुठल्याही दिवशी असो. त्यामुळे आम्हाला कधी सांगावं लागलं नाही. आम्ही ते लहानपणापासून पाहत आलो की आमचे वडील त्यांच्या आई वडिलांचे जर नमस्कार करतायत तर आपल्यालाही ते करायचं आहे. तर तीच आम्हाला सुद्धा सवय लागली. आम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडताना, मग ते कुठेही असो, शाळेत जाताना असो, कॉलेजला जाताना असो, नंतर नोकरीसाठी बाहेर पडताना असो, आई वडिलांचा आणि घरात आजी असताना त्यांचा नमस्कार, त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही बाहेर पडायचो. आणि मी तर म्हणेन तेच, तुम्ही देवासमोर उभे राहून प्रार्थना 2 मिनटं म्हणण्यापेक्षा आणि तो आशीर्वाद घेण्यापेक्षा हे जे माणसातले देव आपल्या घरामध्ये असतात त्यांचं पहिलं पहा, पहिलं त्यांच्या समोर नतमस्तक व्हा. आपोआप ईश्वर तुमच्या पुढे कृपा करेल. तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट ही नक्कीच होईल, कसलीच कमी तुम्हाला पडणार नाही. त्यामुळे माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, ह्याकडे लक्ष द्या, याच्यावर चिंतन करा की आपल्याला हे करायचं आहे, ही सवय लावून घ्या. तो दिवस काय, त्याचं पुढचं आयुष्य तुमचं मार्गी लागेल आणि तुमच्यामध्ये जो विश्वास आहे ना तो तर निर्माण होईलच आणि खूप छान आयुष्य तुमचं सुरू होईल. तर नक्की हे करून पहा. आणि जे करत असतील तर छानच आहे. तुमच्या घरातील पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवा. सांगायची गरज नाही आहे, तुमच्या कृतीतून ते गेलं पाहिजे. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. आई वडिलांचा, आजी आजोबांचा घरात असतील तर नक्कीच त्यांचा नमस्कार करून घराबाहेर रोज बाहेर पडताना हे केलं गेलं पाहिजे. तर नक्की याच्यावर चिंतन करा. उद्या भेटू पुन्हा एकदा नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.